गायींना चारा मिळावा या मागणीसाठी भगवान कोकरे महाराज यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले। खेड तालुक्यातील लोटे MIDC येथील संत ज्ञानेश्वर जीवन मुक्तिधाम संस्थेचे संचालक भगवान कोकरे महाराज यांच्या गोशाळेतील शेकडो गायींना चारा उपलब्ध होत नाही, तर शाळेसाठी जागा अद्याप मिळालेली नाही। शासनाकडून मंजूर झालेले अनुदानही त्यांना मिळाले नसल्याने या सर्व मागण्या घेऊन भगवान कोकरे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले। साहेब, मुख्य मागणी आहे की महाराष्ट्रातला जो गोवंश आहेत, गायी आहेत गोशाळेमध्ये, या सर्व गायी भाकड आहेत बऱ्याचशा आणि ते एक अनाथाश्रम टाईप आहे, म्हणून त्याचं चारा आणि पाण्याची व्यवस्था ही महाराष्ट्र शासनाने तत्काळ करावी। कोकणातली भीषण परिस्थिती जी आहे ती महाराष्ट्रातल्या सगळ्यात वेगळी आहे। 100 किलोमीटर पूर्व पश्चिम कुठेही ओला चारा मिळत नाही, चारी साईडनं वणवा गेलेला आहे आणि ह्या सगळ्या गायींना आता 1100 गायी आमच्या गोठ्यात आहे ना, जगवायचं कसं, यांच्या पुढ्यात टाकायचं काय, तडफडून मरणार गायी। आणि म्हणून आमची मागणी आहे की आमचं कमीत कमी जे मंजूर झालेलं अनुदान आहे ते तरी 25 लाख रुपये द्या, किंवा आमचा जागेचा प्रश्न सोडवून जे करा। 2.25 लाख रुपये लाईट बिल आलं आहे साहेब आम्हाला, आणि 15 दिवसात तोडण्याचा इशारा दिला। आमच्या इथं काही कंपनी नाही किंवा व्यवसाय नाही आमचा काय, तर 2.25 लाख रुपये भरणार कशाचं लाईट बिल। आणि असे सगळे मुद्दे आहेत। गेली वर्षभरात याचं चौथं उपोषण आहे। म्हणून महाराष्ट्र शासनात आत्ता माझं एक आहे की बाबा शिंदे साहेबांपर्यंत हा विषय पोचावा, फडणवीस साहेबांपर्यंत पोचावा, म्हणून शासनाचं लक्ष वेधण्याकरता हे आंदोलन उपोषण आहे। गोशाळेतील हजारो गायींच्या चारा पाण्यासाठी गेल्या 6 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे येथील गोशाळेत उपोषणाला बसलेल्या भगवान कोकरे महाराज यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे। उपोषण स्थळी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना कोकरे महाराज यांची अचानक प्रकृती ढासळली। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम संस्थेची गोशाळा असून या गोशाळेत 1200 देशी गोवंश गायी आहेत। कोकरे महाराज त्यांचा सांभाळ करतात, मात्र शासनाकडून मंजूर झालेले अनुदान देखील मिळालेले नसल्यामुळे हजारो गायींच्या चारा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी 22 फेब्रुवारीपासून कोकरे महाराज गोशाळेतच उपोषणाला बसले आहेत।